कशेडी बोगद्यातील अवजड वाहतूक अखेर बंद. जुन्या कशेडी घाटातून एसटी प्रवास. कशेडी परिसरातील प्रवासी वर्गाला दिलासा. कशेडी बोगद्यातून अवजड वाहने आणि एसटी बसेसला बंदी करण्यात आली असून मुंबईकडून तळ कोकणात येणाऱ्या एसटी बसेस आणि अवजड वाहने पूर्वीप्रमाणे कशेडी बंगला मार्गे जाणार असल्याने कशेडी बंगला, कशेडी गाव, पळचिल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील गावातील ग्रामस्थांसह कशेडी, मानेधार, दत्तवाडी, पार्टेवाडीसह या परिसरातील अनेक गाव, वाडी, वस्तीवरील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. अवजड वाहतूकसह एसटीला कशेडी बोगदा मार्गे बंदी करण्यात आल्याची माहिती कशेडी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. फक्त 4 चाकी लहान वाहने, बाईक, मोटारसायकल, कार वाहतूक बोगद्यातून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यातून होणाऱ्या अवजड वाहतुकीच्या वाहनांमुळे अन्य वाहन चालकांचा गोंधळ उडत होता. या अवजड वाहतुकीच्या वाहनांना ब्रेक लावण्यासाठी अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने शुक्रवारी सायंकाळी पुन्हा मजबूत हाईटकाम उभारले. त्यामुळे अवजड वाहतुकीला अखेर ब्रेक लागला आहे. बहुचर्चित कशेडी बोगदा महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर केवळ हलक्या वजनांच्या वाहनांकरता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला होता. मात्र बोगद्यातून अवजड वाहनांची दुतर्फा वाहतूक सुरू होती. त्यामुळे अन्य वाहन चालकांचा गोंधळ उडून वादाचे प्रसंग देखील घडत होते. अवजड वाहतूक नियंत्रित करताना कशेडीतील महामार्ग वाहतूक पोलिसांची कसरत सुरू होती. त्यामुळे बोगद्यातील अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यासाठी हाईटकामचा अवलंब करण्यात आला. मात्र हे हाईटकाम अवजड वाहतुकीच्या वाहन चालकांनी अवघ्या 2 दिवसातच उखडले होते. अखेर राष्ट्रीय महामार्ग खात्याने आणखीन मजबूत हाईटकामची उभारणी करण्याचा निर्णय घेत शुक्रवारपासून प्रत्यक्षात कारवाई देखील सुरू केली आहे. तालुक्यातील खवटी येथील अनुसया हॉटेल नजीक व पोलादपूर हद्दीतील भोगाव येथे मजबूत हाईटकाम उभारण्यात आले आहेत. याशिवाय दोन्ही बाजूला अवजड बॉगिस्टरी बॉरीगेट्सही लावले आहेत. त्यामुळे कशेडी बोगद्यातून दुतर्फा अवजड वाहतूक रोखण्यात राष्ट्रीय महामार्ग खात्याला यश आले आहे. कशेडी बोगद्यातून दुतर्फा वाहतुकीसाठी केवळ हलक्या वजनाच्या वाहनांचीच मुभा देण्यात आली आहे. बोगद्यातून अवजड वाहतुकीच्या वाहनांनी मार्गस्थ होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात कशेडी येथील वाहतूक पोलिसांनी सूचना देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर.